काय झालं? बघितलं तिनं. पिऊने? हं. अरे ती वरती टॅबवर गेम खेळतीये. अगं आत्ता इथून गेली जेव्हा आपण दोघं एकमेकांना मिठी. हा मग त्यात काय झालं? तुला सिरियसनेस कळत नाहीये प्रिया. अगं ही आजकालची पोरं खूप स्मार्ट झाली आहेत, लगेच कनेक्ट करतात सगळं. ओ मिस्टर ओव्हर थिंकर, रिलॅक्स. अरे नवरा बायको आहोत ना आपण. असं बोलून नाही चालणार यार प्रिया. ती काय आता लहान नाही राहिली आहे, कळतंय का तुला? तुलाच वेळी अवेळी लहरी येते. रोमॅन्सचे दिवस कधीच संपत नाहीत. पण हे सगळं ना पिऊ समोर नको. तिचं वय काय आणि आपण काय एक्झाम्पल सेट करतोय. उद्या ती हे सगळं शाळेत जाऊन बोलली तर? शाळेत सोड, सोसायटीत कोणाला बोलली ना तर सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपली मिठी व्हायरल होईल. तिचा कचरा होणार आहे यार आपल्या. बरं झालं आठवण केली. जाताना तो कचऱ्याचा डबा घेऊन जा आणि हा घे डबा. उशीर होतोय. शांत डोक्याने ऑफिसला जा. बाय. हॅलो. हा प्रिया, पिऊ कुठे आहे ग? ती शेजारी गेलीये. कोणाकडे? त्या गिरिजाकडे नाही ना गेली आहे? हो तिकडेच गेलीये. तिने तिला केक खायला बोलवलेलं. यू आर इम्पॉसिबल यार प्रिया. ती गिरिजा म्हणजे सोसायटीचं सीसीटीव्ही आहे, तुला माहिती आहे ना? त्या पिऊने जर मगाच सगळं सांगितलं ना, आई बाबा मिठीत होते आणि अनिकेत, तू डोक्यावर पडलायस का रे? ती केक खाईल आणि घरी येईल. आणि तुला किती वेळा सांगितलंय गाडी चालवताना फोनवर बोलू नको. नाही ग बाई, मी गाडी बाजूला लावूनच बोलतोय. तू आधी माझं ऐक. यार तुला कळतंय का? अरे परवा आपण जरा मोठ्याने बोलत होतो तर ती गिरिजा लगेच पिऊला विचारत होती आई बाबा भांडत होते का म्हणून, आणि ही पण मूर्ख हो म्हणाली. ते मिठीचं प्रकरण पण व्हायरल करणार आहे यार ही गिरिजा. तू जास्त डोकं लावू नकोस. फोन ठेव आणि शांतपणे ऑफिसला जा. नाही गे बाई, मी तू ये चहा घे. काय रे, कुठे लक्ष आहे तुझं? आज जेवला पण नाही नीट तू. काय काय झालंय काय सांग मला. काय सांगू यार तुला. घरचं टेन्शन वेगळंच असतं. आज सकाळी जे झालंय ना त्यामुळे डोकं बधीर झालंय माझं. काय झालं? तू वहिनींशी परत भांडलास? भांडलो असतो तर बरं झालं असतं. आणि सकाळी किचनमध्ये मी प्रियाला मिठी मारली आणि नेमक्या त्याच वेळी पिऊ तिकडनं पास झाली. आणि मला खात्री आहे तिने हे सगळं बघितलं असणार. चोम्या, मग ठीक आहे ना. अरे बायको आहे तुझी, काय गुन्हा नाही केलायस तू तिला मिठी मारून? अरे बाबा ते सगळं माहिती आहे मला. पण दिवसभराच्या व्यापात वेळ मिळत नाही म्हणून मग अशा या चोरून भेटी घ्याव्या लागतात. त्याची पण चोरी झाली आता. ती मुलं ना सगळं ऑब्झर्व करतात. तू खूपच मनाला लावून घेतोयस रे. हे मुलं आजकाल ना एवढी फॉरवर्ड आहेत ना. आणि तुला सांगू का, खरंच हे सगळं त्यांना नॉर्मल वाटतं. नॉर्मल. सोचिल. हेच तर डेंजरस आहे ना. त्यांना हे सगळं नॉर्मल वाटतं की ते या सगळ्याचा काहीतरी भयानक अर्थ काढतात, हा खरा प्रश्न आहे. उद्या पिऊ हे सगळं बघून गेली कोणाला मिठी मारायला किंवा केलं तिने, बोलवत पण नाहीये मला. आपण पॅरेंट म्हणून जागरूक असायला हवं. तू एक काम कर, तू ना सगळ्यात पहिले म्हणजे गुगलवरती पॅरेंटिंग टिप्स हे वाचणं बंद कर. आणि हे जे काही डोकं लावतोयस ना ते जरा कामात लाव, म्हणजे आज आपलं काम लवकर होईल. तुझ्यामुळे किती अडलंय माहिती आहे ना तुला. चल चहा पी लवकर. ब्रेक संपत आलं, लवकर चहा पी. गरम आहे. थंड थंड झालाय, चल लवकर. चल 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 चल.
गेलं गेलं, संपलं सगळं. ही पोरगी तर डेमो देते, डेमो. बाबांनी आईला कशी मिठी मारली होती, काय काय केलं. हसतायत. माझ्या इज्जतीचे धेंडवडे निघालेत तिथे. उद्या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर माझीच चर्चा असणार. सोसायटीचा रोमॅन्टिक अनिकेत. पिऊ, मला एक सांग बाळा, तू गिरिजा काकूला काय सांगत होतीस ग? आणि त्या सगळ्या जणी एवढ्या का हसत होत्या? काय नाही बाबा, मी त्यांना फक्त आजची एक मज्जा सांगितली. मज्जा? आजची? कसली? सकाळची? सकाळची? हं? नाही बाबा, दुपारी टीव्हीवर बघितली की ती मज्जा. नक्की? तू खोटं बोलतेस ना? तू त्यांना असं हातवारे करून मिठी मारल्याचं काहीतरी सांगत होतीस, हो ना? तुला कसं कळलं बाबा? मी तेच सांगत होती. पिऊ, पण हे सगळं सांगायची काय गरज आहे बाळा? प्रायव्हसी नावाची गोष्ट असते. प्रायव्हसी? हां. जादूच्या शो मध्ये प्रायव्हसी काय असते? जादूचा शो? हो, दुपारी टीव्हीवर जादूगार आला होता. मग त्याने सगळ्या माणसांना असं बांधलेलं, मग असं गायब केलं. बाबा, तुला माहिती आज मी एक मूवी बघितला. कुठला ग बाळा? हेमंत काका आला होता दुपारी. त्यांनी मला मॉलमध्ये नेला आणि आम्ही तिथे एक खूप भारी मूवी पाहिला. तू तिला हेमंत बरोबर पाठवलं होतंस, ते पण मूवीला? अरे ती हट्ट करत होती आणि तुला तिचा हट्ट माहित नाही का? आणि हेमंत म्हणाला मी नेल सांभाळून, म्हणून जाऊ दिलं. पिऊ, बाळा कुठला मूवी होता ग? इंग्लिश होता, नाव नाही आठवत. पण बाबा, त्यात शेवटी ना ती मुलगी माईकला खूप जोरात मिठी मारते आणि खूप सारे किस घेते. आले. पिऊ, पिऊ, बघितलं? हाच इम्पॅक्ट मला नको होता. काय परिणाम होणार आहे तिच्या मनावर कळतंय का तुला? शांत हो, तो असं काही नाही करणार. तू ओळखत नाही का त्याला? त्याला आत्ताच्या आत्ता जाब विचार करूया. काय ब्रो, काय म्हणते पट्टी? मजा आली ना तिला आज? मज्जा? तुला अक्कल आहे का रे हेमंत? कुठल्या सिनेमाला घेऊन गेला होतास तिला? का रे, काय झालं? काय झालं म्हणून मलाच विचारत आहे. अरे ती सांगत होती त्या सिनेमामध्ये किसिंग सीन होते, मिठी मारत होते. तुला कळतं का रे? अरे तिचं वय काय? तू तिला काय दाखवतोय? हे कल्चर आहे का आपल्या घरात? अरे मी तिच्यावर कोवळे संस्कार केले, कळतंय का तुला? हेमंत, काय कवळे संस्कार? हसू नकोस, आधी मला सिनेमाचं नाव सांग. अरे दादा, आम्ही महाअवतार नरसिंहा बघायला गेलो होतो, पण तो शो हाऊसफुल होता. मग त्याच्या बाजूलाच एक ॲनिमेटेड फिल्म लागली होती, फाइंडिंग माय डॉल, ती बघितली. आणि मग ते किसिंग सीन आणि मिठी? अरे ते त्या मूवीमधलं होतं. म्हणजे एक लहान मुलगी असते मूवीमध्ये, तिची डॉल हरवते, मग ती तिला सापडते, म्हणून ती त्या डॉलला मिठी मारते, त्या डॉलला किस करते. ते काय हिरो हिरोईनचे किसिंग आणि मिठ्या नव्हत्या, त्या बावल्याला मिठी मारली होती. कळलं का दादा? तू ना ते पॅरेंटिंगचे रील्स बघून ना ओव्हरथिंक करायला लागलायस. हां, जरा डोकं शांत ठेव, चिल मार जरा. हां हां प्रिया, आलो मी. मला प्रिया बोलवते, मी करतो नंतर तुला फोन.
काय समजलं का सत्य? बाहुलीची मिठी होती ती. पण मग अशा क्यूट बाहुल्या बनवायच्याच कशा? आपल्याकडे आहेत की तात्या विंचू सारख्या बाहुल्या, तशा बनवा म्हणा. तू ना तुझ्या मनातली भीती पिऊवर प्रोजेक्ट करतोय. आय नो जग बदललंय, मुलं स्मार्ट झाली आहेत, पण आजही त्यांचा निरागसपणा टिकून आहे. आपणच तो घालवतोय आपल्या संशयाने. काय बरोबर ना? सॉरी. इट्स ओके. पिऊ बघेल ना. बघू दे.